नमस्कार मित्रांनो. तर आता पुन्हा आम्ही आलेलो किचन मध्ये, तुमच्या एपी वाईफच्या किचन मध्ये. आणि आता वाजले आहेत 11 आणि आम्हाला दोघांनाही भूक लागली. सो लेट नाईट नवरा काय बनवते बायकोसाठी बघूया. तर आम्ही सारे खवय्यामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर काय म्हणताय, काय बनवणार आहात तुम्ही? आज आम्ही खूप जास्त हार्ड रेसिपी बनवणार आहे, जी आय थिंक सो खूप कमी लोकांना माहिती असेल आणि जी लोक रात्री कमी लोकांनी खाल्ली असेल की सकाळी पण कमी लोकांनी खाल्ली असेल. अशी कोणती रेसिपी आहे? तुम्ही ह्याच्या आधी आहे ना, मी सांगण्याच्या आधी तुम्ही कमेंट करा. रात्रीची भूक लागली का आपण पहिले डोक्यात आपल्या काय येतं, काय खायचंय आपल्याला? कोणती रेसिपी जी आपल्याला माहिती आहे की ही बनवू नाही शकत 2 मिनिटात, कमेंट करा. कमेंट करा आधी, मग मला सांगतो. बट सगळं ठीक आहे, बट आम्ही बनवणार आहोत मॅगी, जी खूपच झटपट फास्ट आणि 2 मिनिटात न बनणारी मॅगी आहे ही. खूप त्याला थोडंसं डोकं, थोडंसं प्रेम, थोडंसं एफर्ट्स लागून बनवतो मी. बट लेट सी, तुम्हाला दाखवेन मी आज कशी माझ्या पद्धतीची मॅगी बनवतो. सो बघत राहा. कशी बनवायची म्हणजे चल ना, हे मी सांगायचंय कशी बनवायची नाही. बनवायची मला नाही येत ना मॅगी, मी तर बोललो लहान. मॅगी काढ. मला गार्लिक लसूण सोलायला गेलं. मी इधर काम कर रहा है, मी नाही काय करू शकत. का मेहंदी लागले का हाताला तुझ्या? मेहंदी लागली हाताला? मी काम हे नाही करू असं शकत. असं बोलणं आहे का तुमचं? ये कौन सा ऍटिट्यूड आहे भाई? मैं नहीं काम करता. अरे एसी नाही आहे का तुझ्या किचन मध्ये? नाही जा बाहेर जा. आणि मला आला आहे आळस. हेला लसूण सोलण्यासाठी मी डायरेक्ट टाकतोय. डायरेक्ट? अरे ते दातात येतात. अरे दातातून मेरे काढू दात शकते. खराब होणार आहे. आणि काहीतरी गॅजेट आणलं ना, त्याच्यामध्ये ना लसूण एकदम बारीक होतं आणि फास्ट बारीक. होतं. मेन म्हणजे ते मेहनत लागते त्याला, बारीक असतं. मेहनत लागली तरी पण ते पटापट होतं. म्हणजे नॉर्मल चॉप करण्यापेक्षा बेटर. पण ह्याच्यात साला पण निघाली होती. अरे सालांचं काय करणार असतो? तेवढं तर काढ. मी काय काढू? तशा प्रकारे गार्लिक बारीक करून घेतलंय. ते निघालं कसं? तुटतं का ते? हा, निघतं ते. वापरलास तरी तर कळलं ना तिला. एवढं पर्सनल बोलायची गरज नाहीये. आता काय शोधतोयस? आता घेतो आहे काश्मीरी मिरची. त्या मिरचीला पण जरा वॉश करून घेतोय. आता मेन फ्राय पॅन घ्यायचा. फ्राय पॅन घेतलेला आहे, मस्तपैकी तापवतो आहे. दिस इज व्हेरी हार्ड रेसिपी. आणि हार्ड रेसिपी वाले गोष्टी खूप कठीण असतं बनवायला. बट तुम्ही बघा, मी काहीतरी वेगळं बनवेनच नक्कीच मॅगीची तुमच्यासाठी. रेसिपी खूप वेगळी असते आणि खूप टेस्टी होते. मला फार आवडते. कारण की मॅगी ही अशी आहे की प्रत्येकाला आपापली रेसिपी आवडते आणि प्रत्येकाची आपापली रेसिपी असते. मला ते वाटतं आपण टिफिन मध्ये घेऊन जायचं ना. हा, अरे यार, ती कडक झालेली मॅगी, म्हणजे जो त्या टोपाचा शेप, टोप नाही का, टिफिनचा शेप घेतलेल्याची मॅगी. आणि थंड पण अशी तुमच्या भारी पोरींमध्ये लागते. असं असतं का, म्हणजे जसं एखाद्याने टिफिन ओपन केलं तर कुत्र्यासारखी अशी एका टिफिनवरती येऊन तर पडतात? तुम्ही नाही करत? नाही, आमच्यामध्ये होतं, पोरांमध्ये होतं, पोरींमध्ये होतं का? नाही. असे तुमचे आहेत का? आमचे तर असे वाट बघतात की अरे कधी उपडतो. अरे हात जल्दी कोण? दुखायला लागतं रे. मी सपोर्ट कधी शोधतो, त्यामुळे मला सारखं हलत असेल पण ठीक आहे. तू पॅदाच्या वरती लावू शकते, असं काही नाही. किती मॅगी बनवणार आहे? 4 बनव मला असं वाटतं. 2 अरे मॅगी. 3 तरी पाहिजेच ना यार. मग तू खातोस, मग मला मिळतच नाही. नाही 2 मॅगी. ओके, आता आपण घेतलेलं आहे तेल, कोल्ड प्रेस एवढंच ऑइल. घेतलंस तू? मला वाटलं छातीत कळ जाईपर्यंत तेल घेशील नेहमीसारखं. नेहमीसारखं. नेहमी छातीत कळ जाईपर्यंत तेल घेतोस रे तू. सो आपण घेतला आहे पॅन, त्याला असं सीझन करायचं आहे. मी एकदम प्रोफेशनल शेफ नाहीये, या एकदम मला खूप बिगिनर वाला शेफ आहे. मला असं वाटतं तू 3 मसाले घे. ते पण त्याच्यात मला कमी दिसते मॅगी. अरे 3 मॅगी कमी दिसते म्हणजे तू वापर. नाही, मी चुरा वापरलेला ना. मी वापरली. मॅगी वापरलंस? 1 मॅगी वापरली. मला असं अर्धी का दिसते. अरे मला भूक लागलेली तेव्हा मग मी त्यातला अर्धवाला पाट वापरलेला. हाय रे. त्याच्यावर नको ना काढू, घे ना दुसरं. मॅडम खाताय तिथे चुंबडी. मला वाटलं की नाही खात. अरे मला भूक लागते यार. भूक ते बघ केवढं वाफा येतात. ओ माय गॉड. ते तसंच आहे. तुझ्या सेम तसे बायकांना समोर कापवतात. सोडूच शकत नाही काय? हे काय अर्थ आहे का?
काय अरे, करतोय तू? मला नाही येत बनवता. अरे ते केवढं बंद कर गॅस बंद कर. नको राहू दे, नको राहू हा? दे. दुसरी कातर हवी होती का तुला? ही बघ इकडे आहे हा, बघ. ठीक आहे, मिळाली. अरे, कात्रे ना धारच नाही. सो बघत राहा. काय बघत राहा तू? प्लीज आग वाग राहणारस का? आग आग तर परत एकदा काळजात एकदम मला माहिती आग कोण लावतो. हृदयात. कोणीही काय आग बोलणार होते लावलं मी हृदयात? मी काय बोलले मग अशी छातीत जाईल एवढं तरी काय? कळ. परत एकदा टाकलेलं आहे ह्यानी छातीत जाईल एवढं नाही छातीत छातीत कळ कळत जरा जाईल एवढं एवढं. तेल नाही, जरासं अरे टाकलं. जरा तर कारण का केवढं मॅडमनी बोलते. मॅगी वाढवली आहे म्हणून ते मी अरे टाकलं. खूप टाकलंयस तू. आता अरे सगळ्या- वाफा येत आहेत अमोल. खूप वाफा येत आहेत. ते बंद कर. एक्झॉस्ट लाव. स्टे ट्यून. हा फक्त ट्रेलर होता. हेच ना, अजून काय? हा, अजून काय नाही. त्याच्यानंतर ते टिकाव आहे रे. ते काय? जेव्हा याल तुझं काय नाही त्या गाडीवर काम करायचं? हा, ते लहानपणापासून ते शिकलं ना चायनीच्या गाडीवरती. ते रे कसे उडवतात, कसं काय होतात. बाप रे, जबरदस्त आहे. मजा आली. शेफ. काय शेफ मी आल्यावरती किचन मध्ये बायको येत नाही ना, मग ती आता डायरेक्ट तू आहे तर काय गरज आहे मला यायची. आणि मला असं वाटतं स्मोक वोक दिल्याने टेस्टी होतं वाटतं तुझं जेवण ना? थोडंसं एफर्ट लागतं, प्रेम लागतं आणि बस that's it. अमोल हे जळत आलंय. हा. सो गार्लिक आणि चिलीज हे जरा टॉस केली घेतली, जरा मस्त वेगळी जरा फायरी टॉस. आता याच्यामध्ये जरा पाणी टाकतोय जस्ट त्याला हे जरा फ्लेवर येणार. 2 मिनिटात होते रे नॉर्मली मॅगी. तू काय करतोय? मी आधीच बोलतो दिस इज नॉट अ 2 मिनिट मॅगी वाला. आणि आता जेवढे मॅगी घेतलेत तेवढं माझा हा हात तुम्ही दुखला ना म्हणून मग मी हाताने करायला लागले. ओके. आता सगळे हे टाका, काय बोलतात त्याला, मसाले. मॅजिक मसाला, मॅजिक मसाला तुझा. तुझ्याकडे तो हवाला आहे का तो? हा मॅजिक मसाला. मॅजिक मसाला कोणता मॅजिक? अरे ह्यालाच तर मॅजिक मसाला. नाही हा मॅगी मसाला आहे. एक असतो मॅजिक मसाला. नाही, तो नाही त्याच्याने बाबा. अजून टेस्टी होते मॅगी. बट तुम्हाला माहिती आहे, तुम्ही कोणी केलं आहे का हे असं वाल्या गोष्टी की जसं मसाला टाकल्यावर मला पण दे ना, एकटाच काय खातो? आता तू पण केलं आहे का असं? आणि याची अजून पण एक रेसिपीज आहेत, म्हणजे बरेच रेसिपीज आहेत याच्यामध्ये मी बनवलेले तू आहे. कांदा नाही टाकला? हा, इथं नॉर्मल बनवलं हे चांगलं. बरेच रेसिपीज आहेत ज्याच्यामध्ये हे वेगळं मी फ्राय करतो आणि मग मी काय नॉर्मल आय मीन ब्रॉईल करतो आणि मग त्याला एक मिक्स करतो. डिपेंड, म्हणजे असं काय याला स्टँडर्डाइज रेसिपी नाही, प्रत्येक जण आपापल्या हिशोबाने बनवतो. पण मला डायरेक्ट कशी- टाकायची? तोडत पण नाही तुला? तोडायची काय आहे? अरे तोडलं का ते हे ना होत ना, मजा नाही येत त्याला. मिक्स कोण करत होतं? पाणी टाकायचं. नाही, हेच तुम्ही चुकी करतात. मग वॉटरी होते. काय गरज नाही, त्याला मेल्ट व्हायला द्यायचं असतं, सॉगी होतं एकदम मस्त. एवढंसं पाणी तिघांना बस होईल. पाणी, अरे पाण्यात काय, पाण्यात थोडी प्यायची होती. हा पण म्हणजे तू बघ ना, तू महिन्यातून 4 वेळा येतोय. मी बाई महिन्यातून 25 वेळा किचन मध्ये येतो पाणी प्यायला. काम जरा बघू जरा मॅगी मला कशी. बदनाम नको करूस. कारण मला असं वाटतं की तू जेवण बनवतो आणि मी काय करत नाही. बस नाम करू नको. मी आज बनवलंय. मी आज केवढं काय काय कामं केली मी आज. काय बनवलं? ऑर्डर केलं? नाही, मी बनवलेला ना सकाळी नाश्ता कोणी बनवला, जेवण हो कोणी हा, बनवलं. जेवण म्हणजे ते जेवण ब्रेकफास्टच नाश्ता झाला. पण बनवलेलं ना मी. थांब जरा, तू सेव नको करूस पेट जरा. सांग रेसिपी कर. माझी तर त्या मालक पण मीच. तर आम्ही DJI शूट करतोय आणि आम्हाला ना हा कॅमेरा परत रिटर्न करायचा आहे. तर आम्ही खूप सारे व्हिडिओ रिटर्न करायचं म्हणजे याचा अर्थ हे नाही की हा स्पॉन्सर्ड आहे, बट हा माझा मित्रच आहे. सो तो आम्हाला करायचो. मला असं वाटतं की आम्ही अजून 2-4 व्हिडिओ काढतो, कारण की खूप भारी वाटतंय यार, मस्त वाटतंय. तुम्हाला कशी वाटते याची क्वालिटी सांगा. क्वालिटी जर क्वालिटी आणि सगळ्या गोष्टी चांगल्या वाटत असतील, फिरतो बघ ना कॅमेरा. मस्त वाटतं तो असं एकदम वापरायला हँडी आहे. So, आपली फायनली मॅगी झाली आहे तयार.
हे ना लोणावळा स्टाईल वगैरे ठेवतो ना तुम्ही जर लोणावळा गेला असाल ना, लोणावळामध्ये तर पावसाळ्यात अशी मॅगी खायला बट लोणावळामध्ये गार्लिक नाही मिळत तुम्हाला. गार्लिक नाही मिळत काय? मग काय असेल This is तिथे कोल्हापूर. कांदा टोमॅटो टाकतो हा कांदा टोमॅटोच टाकतात. ते काय डायरेक्ट पाण्यात टाकतात कांदा टोमॅटो हे ते मजा हा, नाही. म्हणजे तुझं smoky ह्याच्यात जे flavor. फ्लेवर आहे ना तो नॉर्मल स्मोकी फ्लेवर चांगला तुम्ही बरं खाऊ हे शकता. हे बाकीचं सगळं आवराल का तेवढं तो कर. त्या मॅगी पण बनवा आवर पण मी. अरे काय तू केलायस पसारा तू आवरायचा मी कशाला आवरू तुमच्याकडे पण असंच आहे का? जर तुम्ही तर कुठल्या नवऱ्यात जेवण बनवत असाल तर आवरायचा कोणी हा मोठा प्रश्न आहे. जेवण बनवण्यापेक्षा आवरणं इम्पॉर्टंट आहे. कारण का आता आम्ही किलोभर मॅगी ती खाऊच. मग थांब ना मला पण खावी हा हे हा ये वाईट लाव आई ग. हा फायनली सो ही आहे. थांब दाखवतो मी कशी एकदम चल लवकर मला भूक लागली आहे ही आहे मॅगी. आता मस्तपैकी आम्ही खाऊ थोडीशी स्मोकी कोल्हापुरी मला style. छोटा चमचा का दिलाय आणि स्वतःला मोठा चमचा हा मग ह्याच्याने कमी मिळणार मॅगी आणि त्याच्याने जास्त येणार हा मग असंच असतं. तू बोलली मला कमी खायचंय मला असं भूक नाहीये त्या हिशोबाने छोटा पण तू दिलाय. मला लहान चमचा का दिलाय स्वतःला मोठा घेतलाय हा माझ्या भुकेनुसार दिलाय मी. मग मला मेहनत पण मी जास्त केली. भूक जो लागली. कम जो मेहनत करेगा उसको ज्यादा शेअर आना चाहिए. असं नाही. हे मिरची आहे ना तेवढा घे तू हा भाग तुला तो भाग मला तुमच्याकडे पण असं होतं का? आमच्याकडे हिला छोटा स्पून मला मोठा स्पून. का आपण कसं हा शेअर तुझा हे लपडीत नको तू का तुझ्या चमचा नको आहे का? जबरदस्त झाली आहे. एक मिनिट राय गरम गरम. त्याला तो स्मोकी फ्लेवर पण आला आणि काय दिल्यामुळे. स्वतःहून अशी मॅगी बनवायची मजा वेगळी आहे. हा काय? हा, आई तर खायची माझ्या मॅगी वेगळी हा काय म्हणजे आई तर खायची. रात्री असं आहे रे, हे चल मॅगी आई खाऊ हे तर खाऊ. मॅगी खायची पण मजा काय वेगळी त्याला कमी खातो आम्ही खूप म्हणजे 6 महिन्यातून एकदा. जबरदस्त झालं रे मग चला आम्ही खाऊन परत झोपू. कामं परत ती कामं करू. सो तुम्हाला हा कसा वाटला आपला छोटासा व्हिडिओ? तुमच्या वेगवेगळ्या मॅगी रेसिपीज पण टाका. तुमची काय वेगळी रेसिपी असू दे तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की सांगा. ट्राय करा ट्राय करा बनवा. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल की मी तुमच्या टाईपची मॅगी बनवावी तर खालती रेसिपी द्या. नाही तर तुमचं काय असेल पेज तर मला नक्की टॅग करा. मी नक्की ती बघून मी ट्राय आउट करेन बनवायची. सो नक्की सांगा. चलो लाईक करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. द एपी वाईब्स. बाय. बाय बाय